नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1चा 18वा धडा पर्यावरण आणि आपण या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे लिहितोय. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. प्रश्न पहिला आहे, काय करावे बरे? नदी तलाव यामध्ये जलपर्णीची चादर पसरली आहे. उत्तर, नदी तलाव यामध्ये जलपर्णीची चादर पसरली असेल तर ती वेळोवेळी काढून टाकावी. जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे त्या जलाशयात असणाऱ्या जलचर प्राण्यांना ऑक्सिजनची कमतरता भासते. तसेच जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश जलचर पाण्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून ही जलपर्णीची चादर वेळोवेळी काढून टाकावी. जरा डोके लावा. एखाद्या ठिकाणी घारी पाहिल्या नाहीत तर काय होईल? कोणत्या सजीवांची संख्या वाढेल आणि कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल? उत्तर, घार हा पक्षी छोट्या प्राण्यांची शिकार करून खातो. जर एखाद्या ठिकाणातील घारी राहिल्या नाही तर त्या ठिकाणी छोटे पक्षी, उंदीर यांसारख्या प्राण्यांची संख्या बेसुमार वाढेल आणि घारीवर अन्नासाठी अवलंबून राहणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत घट होईल. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. स्थलांतर म्हणजे काय? उत्तर, प्राणी पक्षी हवामान बदलानुसार वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणात तात्पुरते किंवा कायमस्वरूपी जातात, याला स्थलांतर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक, पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा. उत्तर, पक्षी घरट्यात अंडी घालतात. काही काळासाठी ही अंडी घरट्यात उबवली जातात. अंड्यातून पिल्ले बाहेर आले की त्याची काळजी घेतली जाते. पिल्लू मोठी होऊन ते उडू लागले की ते घरट्यातून उडून जाते. प्रश्न ई, हवा प्रदूषणाची 2 कारणे लिहा. उत्तर, एक म्हणजे उद्योगधंदे, कारखाने यातून बाहेर पडणारा धूर. 2, वाहनातून बाहेर पडणारा धूर. ई, जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो? तर जमिनीवरील उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण शेती, उद्योगधंदे, जळाऊ लाकूड, आयुर्वेदिक औषधे, उद्योगधंद्यासाठी लागणारा कच्चा माल यासाठी उपलब्ध वनक्षेत्राचा वापर करतो. प्रश्न 4, एक कारणे लिहा. प्रश्न, जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. उत्तर, जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे, कारण जर जैविक घटकांपैकी एक जरी घटक कमी झाला तर त्याचा परिणाम त्याच्या इतर घटकांच्या संबंधावर परिणाम होऊन निसर्गाचा समतोल बिघडेल, याचा परिणाम मानवावरही होईल. म्हणून जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. प्रश्न आ, वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. उत्तर, वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे, कारण मानवाने बेसुमार केलेल्या जंगलतोडीमुळे पर्यावरणातील विविध सजीवांचे निवारे नष्ट झाले आहेत. 2, जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या सर्व गरजा या जंगलातच पूर्ण होतात, परंतु मानवाच्या हस्तक्षेपामुळे ही जंगलेच नष्ट झाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले. 3, वाढत्या प्रदूषणामुळे प्राण्यांच्या प्रजातीवर गंभीर परिणाम दिसून आला. प्रश्न 5, चूक की बरोबर ते लिहा. अजैविक घटकांमध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो. उत्तर, बरोबर. ई, जैवविविधता जपणे आवश्यक आहे. उत्तर, बरोबर. प्रश्न 6, खाली दिलेल्या वस्तू, पदार्थ, घटक यांची मानव निर्मित व निसर्ग निर्मित अशा गटांमध्ये विभागणी करा. माती, घोडा, दगड, जलपर्णी, पुस्तक, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, पेन, खुर्ची, पाणी, कापूस, टेबल, झाडे, वीट. मानव निर्मित पुस्तक, पेन, खुर्ची, टेबल, वीट आणि निसर्ग निर्मित माती, घोडा, दगड, जलपर्णी, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, पाणी, कापूस आणि झाडे. उपक्रम, वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर WWF या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्याविषयी माहिती मिळवा. पृष्ठ 89 वरील कृतीत तुम्ही काही बातम्यांचा अभ्यास केलाय. सजीवांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी तुमच्या परिसरात काय केले जाते याची माहिती मिळवा. हा स्वाध्याय कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.